आदरणीय आयुक्त साहेबांची आज आम्ही वेळ घेतली होती आणि आयुक्त साहेबांना जी काही तिथली परिस्थिती आहे ती सांगितली. त्याचे काही फोटोग्राफ्स होते, ते फोटो आम्ही आयुक्तांना दाखवले आणि ते सगळं दाखवल्याच्या नंतर आयुक्तांनी तात्काळ निर्णय घेतलाय. ती टेंडर प्रक्रिया आता पुन्हा रद्द करण्यात आलेली आहे आणि पुन्हा त्या त्या जो काही सामान तिथे पडलेलं आहे त्याचं रिव्हॅल्युएशन होणार आहे आणि रिव्हॅल्युएशन होऊन नवीन टेंडर निघणार आहे. आयुक्त स्वतः त्या टेंडरिंग प्रोसेसवर लक्ष ठेवणार आहेत. मला असं वाटतं की आम्ही केलेल्या आंदोलनाचं हे यश आहे. आम्ही हा विषय ठाणेकरांसमोर आणला आणि ठाणेकरांनी याला आम्हाला उत्तम पाठिंबा दिला. काल अनेक लोकांचे आम्हाला फोन आले आणि आज आयुक्तांना भेटल्याच्या नंतर आयुक्तांनी देखील उत्तम रिस्पॉन्स दिला आणि तात्काळ ते टेंडर रद्द करण्याचा आदेश त्यांनी आता काढलेला आहे. यामध्ये काही अधिकारी होते का? कारण 100% अधिकारी असणारच. अधिकाऱ्यांच्या ह्याच्याशिवाय अशी कुठलीही गोष्ट कधी घडू शकणार नाही. याच्या संदर्भात काय त्यांच्या कारवाई वगैरे? मला वाटतं की आता ही जी प्रोसेस पहिली आहे ती सुरू होऊ द्या. तिथे दुसरं एक मैदान आहे.